हॅलो फ्रेंड्स, तर आज मी आलेले आहे रांजणगावला तर महागणपती पाहण्यासाठी. तर इथे आम्ही मुखदर्शन घेतलं. तर इथे खूप अशी गर्दी झाली होती, त्यामुळे आम्ही म्हटलं की चला आज आहे ना मुखदर्शन घेऊनच जाऊया. कारण बारी खूप होती. हे आहे मंदिराच्या आतला परिसर. आणि थेऊरचा महागणपती म्हटलं ना, हा रोडवरतीच आहे अगदी हायवेला. त्यामुळे येता जाता सगळे लोक येतातच आणि सुट्टी असल्यामुळे तर खूप लोकांची गर्दी होती. त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेऊन निघालो आणि शिवांशला पाहिजे होता यो-यो आणि तो यो-यो न घेतल्यामुळे तो असा काही रुसला होता पहा. तो काय ऐकतच नव्हता. पहा आता कसा रुसतोय तो. अगदी खूप दिवसातून म्हणजे खूप दिवसातून तो रुसला होता आणि खरं तर रुसलंही पाहिजे. लहान मुलांनी त्यांच्या ज्या भावना आहेत ना, त्या व्यक्त होतात. त्यानंतर आमच्या ना गाडीचं हे आम्हाला पाहिजे होतं घ्यायला. तर आम्ही हे स्वामींचं आणि गुरुदेव दत्तांचं घेतलं. इथं खूप छान अशा मूर्तीज वगैरे होत्या गणपती बाप्पाच्या आणि यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेऊन निघालो. तर शिवांशला ना या हत्ती ओरिजिनल आहे की काय हे शेपटीला हात लावून पाहायचं होतं आणि पाहिलं. यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या जाऊबाईंच्या फ्रेंडच्या घरी, संकेताच्या घरी. तर पहा हे सगळे मेडल्स आणि हे सगळे ट्रॉफीज वगैरे पाहून आम्ही खूपच आश्चर्यचकित झालो. शिवांशला तर वाटलं कसे काय भेटले पहा. ही आहे संकेता आणि हे तिच्या खूप छान अशा गोड मुली. तर त्यांच्या बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांना ह्या सर्व ट्रॉफीज वगैरे भेटलेल्या आहेत आणि त्यांचं नगर रोडलाच एक हॉटेल आहे, हॉटेल सुरुची म्हणून. तर तुम्ही अवश्य भेट द्या. इथं खूप छान आणि टेस्टी जेवण आहे. अगदी चुलीवरच्या भाकरी पण भेटतात आणि आम्ही आलो होतो आणि फ्रेंडच्या हॉटेलमध्ये म्हटल्यावर काय मनसोक्त बिनधास्त जे पाहिजे ते खाणारच ना. शिवांश खूप एक्सायटेड होता की बाबा खरंच आपलं असं हॉटेल असतं का आपल्या जवळच्या कोणाचं आणि आपल्याला पाहिजे ते भेटतं का म्हणून यासाठी. आणि आम्ही मस्तपैकी अशी भाजी वगैरे केली. मस्त मासवडी झाली होती, पनीरची भाजी आणि पनीर पटियाला तर मला खूप आवडला. आम्ही जेवण करून निघालो तर हे सगळं ट्रॅफिक लागलं होतं नगर रोडला गणपतीचं. असा होता आजचा